ती म्हणजे शिवसेना पक्षाने आजची चिन्हाची सुनावणी संपली असून मंगळवारी पुढची सुनावणी होणार आहे। अपात्र व्यक्तीलाच मुख्यमंत्री होऊ दिलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या बाजूने केला, तर पूर्वसूचना न देताच आयोगाचा आमच्या विरोधात निर्णय असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। 29 अ नुसार पक्ष नोंदणी रद्दचा अधिकार आयोगाला नाही, पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयाचा अधिकार आयोगाला नाही असे ठळक मुद्दे सिब्बल यांनी आजच्या युक्तिवादादरम्यान मांडलेले आहेत। तर एक नजर सध्या आपण ग्राफिक्सवर टाकूयात। सुनावणीतले शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीतले 10 महत्त्वाचे मुद्दे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। पहिला महत्त्वाचा मुद्दा सुद्धा आता आपण सध्या ग्राफिक्सवर पाहूयात। आज जोरदार युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। कपिल सिब्बल यांनी महत्त्वाचे मुद्दे आज मांडलेले आहेत। तर त्यांनी अपात्र आमदार मुख्यमंत्री कसा, कपिल सिब्बल यांनी हा सवाल कोर्टाला केला। कपिल सिब्बल यांनी कोर्टात गंभीर सवाल केला आणि एखादी व्यक्ती पात्र ठरायला हवी होती, पण तीच मुख्यमंत्री बनली आणि सत्तेचा वापर करून बहुमत वाढवलं, तर नंतरचं हे बहुमत ग्राह्य धरायचं का? सत्तेचा वापर करून आधीची कृती योग्य ठरवता येणार नाही असा सिब्बलांनी युक्तिवाद केलेला आहे। आता दुसरा महत्त्वाचा खरं तर मुद्दा सिब्बलांनी यावेळी मांडलेला आहे, तो म्हणजेच आयोगाने निकालाचा अर्थ बदलला। कपिल सिब्बलांनी हा आरोप केला। म्हणजेच निवडणूक आयोगाने जनता दलाच्या वादातील जुन्या निकालाचा आधार घेतला, मात्र हा निकाल प्रत्यक्षात आमच्या बाजूने होता असा दावा कपिल सिब्बलांनी केला। तरीही आयोगाने त्याच निकालाचा वापर आमच्या विरोधात केला, शिवाय योग्य नोटीस न देता निष्कर्ष काढल्याचा आरोप सुद्धा सिब्बलांनी केला। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहूयात कपिल सिब्बलांनी काय उपस्थित केलाय। एकनाथ शिंदेंची नियुक्ती घटनेनुसार कपिल सिब्बलांनी हा दावा केलेला आहे। एकनाथ शिंदेंची पक्षातील नियुक्ती पक्षाच्या घटनेनुसारच झाली होती असा दावा कपिल सिब्बल यांनी केला। मग आता अचानक 1999च्या पक्ष घटनेचा आधार का घेतला जातोय असा सवाल सुद्धा त्यांनी केला आणि 2018ची पक्ष घटना लोकशाही विरोधी कशी असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे। चौथा महत्त्वाचा मुद्दा जो कपिल सिब्बलांनी आज कोर्टात मांडलाय तो सुद्धा आपण पाहूयात। 2018ची घटना चुकीची कशी असा सवाल त्यांनी कोर्टात केला, कारण 2018ची पक्ष घटना लोकशाही विरोधी असेल तर त्याच घटनेच्या आधारे पक्षाचा कारभार आधी कसा चालायचा असा सवाल कपिल सिब्बलांनी केला। आता अचानक 1999च्या घटनेचा आधार का घेतला जातोय हाही त्यांचा प्रश्न आहे, त्यामुळे पक्षाची वैध घटना कोणती हा मुद्दा महत्त्वाचा ठरलेला आहे। पाचवा महत्त्वाचा मुद्दा जो त्यांनी मांडला तोही आपण पाहूयात। अपात्रतेचा निर्णय स्वतंत्र लवादाकडे। महत्त्वाचा मुद्दा आहे, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय नेमका कोण घेणार हा प्रश्न कोर्टासमोर आहे आणि सध्या हाच अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे, मात्र या व्यवस्थेचा पुनर्विचार गरजेचा असल्याचं कोर्टाने म्हटलंय। तर अपात्रतेचा निर्णय स्वतंत्र लवादाकडे घेता येईल का यावर सुद्धा विचार करण्याची गरज असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। आता 6वा महत्त्वाचा मुद्दा जो त्यांनी मांडलेला आहे तो सुद्धा आपण पाहूयात। विधानसभा संपली की अपात्रता संपते, न्यायमूर्ती बागचींनी हे निरीक्षण नोंदवलंय। तर सिब्बल युक्तिवाद करतच होते, मात्र न्यायालयानं सुद्धा काही महत्त्वाची निरीक्षणं या युक्तिवादादरम्यान नोंदवलेली, त्यातलंच हे महत्त्वाचं निरीक्षण आहे। बागचींनी काय स्पष्ट केलं ते सांगते। विधानसभा संपल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न सुद्धा संपतो, मात्र पक्ष अस्तित्वात असेपर्यंत पक्षाच्या निवडणूक चिन्हाचा प्रश्न कायम राहतो, त्यामुळे आमदारांची अपात्रता आणि पक्षाच्या चिन्हाचा वाद हे दोन वेगळे मुद्दे असल्याचं कोर्टानं स्पष्ट केले। 7वा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहूयात की 7वा महत्त्वाचा मुद्दा, सत्तेचा वापर करत अधिक आमदारांचा पाठिंबा मिळवला। कपिल सिब्बलांनी हा आक्षेप घेतला। म्हणजे सिब्बलांनी कोर्टात आणखी एक महत्त्वाचा धोका जो येतो इथं कोर्टाच्या निरीक्षणाला आणून दिलाय। अपात्र ठरू शकणारी व्यक्ती मुख्यमंत्री बनली आणि सत्तेचा वापर करून अधिक आमदारांचा पाठिंबा मिळवला, तर नंतरचं बहुमत आधीची कृती योग्य ठरवण्यासाठी वापरता येईल का असा सवाल त्यांनी केला। असं होऊ नये असा युक्तिवाद सुद्धा सिब्बलांनी कोर्टात केलेला आहे। 8वं महत्त्वाचं आपण पाहूयात, लोकशाही वाचवण्याची जबाबदारी कोर्टाची आहे। आज जे काही या सगळ्या दरम्यान घडलं, म्हणजे शिंदे गट वेगळा झाला आणि मग त्यानंतर नेमकं काय काय घडलं हे मांडल्यानंतर सिब्बलांनी थेट म्हटलं लोकशाही वाचवण्याची जबाबदारी कोर्टाची, लोकशाही कायद्याचं राज्य टिकवण्याची जबाबदारी न्यायालयाची आहे असं कपिल सिब्बल यांनी कोर्टाला म्हटलं। संसदेकडून सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे आवश्यक बदल करण्याची जबाबदारी कोर्टावर येते असा युक्तिवाद सिब्बलांनी केला। मात्र
न्यायमूर्ती बागचींनी ही सामूहिक जबाबदारी असल्याचं स्पष्ट केलं. सिब्बलांची किंवा कोर्टाची ही फक्त आपल्या दोघांची जबाबदारी नाही आहे, तर ही सामूहिक जबाबदारी, ही सगळ्यांनीच जबाबदारी पार पाडली पाहिजे असं बागचींनी यावेळी म्हटलं. आता 9वा मुद्दा जो कोर्टात उपस्थित झाला तो पाहूयात. पक्षघटनेतील बदल आयोगाला सांगणं बंधनकारक आहे. हे महत्त्वाचे म्हणजे इथं जर आपण पाहिलं तर आयोगाला सांगणं बंधनकारक आहे. कपिल सिब्बलांनी हा सवाल केला. म्हणजे पक्षाच्या घटनेत बदल झाला तर त्याची माहिती निवडणूक आयोगाला देणं बंधनकारक आहे असा सवाल सिब्बलांनी केला. कलम 29 मध्ये कोणती माहिती द्यायची हे स्पष्ट आहे, मात्र प्रत्येक घटनात्मक बदलाची माहिती देणं बंधनकारक असल्याचं त्यात स्पष्ट नाही आहे असा दावा त्यांनी केला. आयोगाचा आधार चुकीचा असल्याचं ते वारंवार म्हणतायत. आता 10वा आणि शेवटचा मुद्दा सिब्बलांनी महत्त्वाचा काय मांडला तोही पाहूयात. आयोगानं बहुमताची कसोटी का लावली नाही. म्हणजे ज्यावेळेला एखाद्याला पक्ष चिन्ह जे काही बहाल करायचं असतं त्यावेळेला निवडणूक आयोगाच्या वतीनं बहुमत चाचणी घेतली जाते किंवा मग यावेळी जर आपण पाहिलं तर बहुमताची चाचणी याला कोणीही सामोरं गेलेलं नाही आहे. शिवसेना कुणाची हे ठरवताना संघटनात्मक बहुमत महत्त्वाचं ठरू शकतं, मात्र निवडणूक आयोगानं ही कसोटी लावण्यास नकार दिल्याचं कोर्टानं नमूद केलं. आणि त्याचवेळी 2018च्या पक्षघटनेत मोठा बदल नसल्याचंही कोर्टानं सांगितलं. त्यामुळे पक्षाच्या संघटनेत बहुमत कुणाकडे होतं हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. हे 10 महत्त्वाचे मुद्दे सिब्बलांनी आजच्या 5व्या दिवशीच्या सुनावणीत तिथं कोर्टात उपस्थित केलेले आहेत. पुढची सुनावणी आता मंगळवारी होणार आहे.